या कविता महोत्सवाच्या परिसंवादाच्या सत्रामध्ये आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। या महोत्सवाचे अध्यक्ष मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री नीरजा। या महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं ते प्रभाकर बागले सर। या सत्रामध्ये माझ्यासोबत असलेले अभ्यासवक्ते संतोष पद्माकर पवार, पृथ्वीराज तौर आणि वृषाली नायक। आणि सभागृहामध्ये अनेक चेहरे आहेत, एक होणारदायक वेगवेगळ्या पद्धतीने, कारण अनेक कवी या ठिकाणी बसलेले आहेत। त्या सगळ्यांना अभिवादन करून मी एक 5 मिनिटांमध्ये माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। या कविता महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून कवींची मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आणि या परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून इथं उभा राहताना माझ्या पुढे प्रश्न पडलाय की मी या ठिकाणी कशासाठी उभा, कारण आता तर मी कवी नाहीये आणि तरी सुद्धा मी या कवींच्या मंडळीमध्ये या ठिकाणी परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून बसलेलो आहे। या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की कदाचित मी एका कवितेसाठी वाहिलेल्या नियतकालिकाचं संपादन करतोय आणि म्हणून या सगळ्या कवींनी म्हणून मला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय या परिसंवादाचं अध्यक्षपद देऊन, असा एक विचार क्षणभर माझ्या मनामध्ये येऊन गेला। पण एकूणच ज्या आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या कवितेविषयीच्या गंभीर दृष्टिकोनातून या कविता महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे, तो गंभीर दृष्टिकोन जेव्हा मला जाणवला तेव्हा मला असं वाटलं की या परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे। कारण या परिसंवादाचा विषय काव्य संस्कृती आणि समकालीन कविता हा विषय केवळ कवींपुरता मर्यादित असता तर काही हरकत नव्हती, पण हा विषय केवळ कवींपुरता मर्यादित नाही हे आपल्याला या तीनही वक्त्यांच्या बोलण्यामधून नक्कीच जाणवलं असेल। त्यांनी अनेक मुद्दे मांडले, कारण काव्य संस्कृती हा शब्दप्रयोगच मुळात तसा प्रचलित असलेला शब्दप्रयोग आहे। मला असं वाटतं की माझ्याशी तुम्ही सगळेजण सहमत व्हाल की कथा संस्कृती, कादंबरी संस्कृती असे शब्द आपण फारसे वापरत नाही, पण काव्य संस्कृती हा शब्द आपण वापरतो। त्याचं कारण असं की कवितेचं आवाहन हे समाजातल्या फार मोठ्या घटकाला आजच्या काळातच नाही, म्हणजे मागच्या शतकापासून समाजातला खूप मोठा घटक हा कवितेच्या आवाहनाला सातत्याने प्रतिसाद देत आलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। कारण कविता हा कुठल्याही काळामध्ये संख्यात्मक दृष्ट्या अधिक प्रमाणात निराळणारा वाङ्मय प्रकार आहे। अगदी केशवसुतांच्या काळापासून आपण आजपर्यंत जर का पाहिलं, आम्ही वाङ्मयाचे अध्यापक जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा वाङ्मयाचा इतिहास शिकवताना त्या त्या कालखंडामध्ये कुठला वाङ्मय प्रकार हा पटलावरती होता मराठी वाङ्मयाचा हे सांगताना प्रत्येक कालखंडामध्ये कविता हा वाङ्मय प्रकार हा नेहमीच पटलावर राहिलेला आहे, प्रत्येक कालखंडामध्ये राहिलेला आहे। त्याच्यामुळे कविता हा वाङ्मय प्रकार सातत्याने लिहिला जातोय, मोठ्या संख्येने लिहिला जातोय। पुन्हा कवितेच्या प्रभावाखाली येणारे समाजातले वेगवेगळे घटक आहेत प्रत्येक कालखंडामध्ये, त्याच्यात कविता लिहिणारे आहेत, कविता वाचणारे आहेत। पृथ्वीराज तौरकरांनी सांगितलं की कविता लिहिणारे आणि वाचणारे याच्या पलीकडे खूप मोठी संख्या आहे, त्यांना कवितेची काही देणं घेणंच नाही, पण तरी सुद्धा कळत नकळतपणे त्या कवितेच्या प्रभावाखाली येणारा लिहिणारा वाचणारा कविता लिहिणारा कविता वाचणारा वर्ग तर त्याच्या पलीकडे सुद्धा समुदाय आहे, त्याचं विवेचन संतोष पवारांच्या, कारण संस्कृती ही संकल्पना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या संस्कृतीच्या पोटामध्ये अनेक उपसंस्कृती असतात, अनेक पोट संस्कृती असतात, त्या विसरून आपल्याला चालणार नाही। त्याच्यामुळे काव्य संस्कृतीच्या पोटामध्ये सुद्धा अनेक उपसंस्कृती आहेत आणि त्या उपसंस्कृतींचा एकमेकांशी झगडा आहे, संघर्ष आहे, कधी युद्ध आहे, कधी शरणता आहे, कधी अगतिकता आहे। एखादी पोटसंस्कृती दुसऱ्या उपसंस्कृतीला दाबून मारते, हे सगळं चित्र त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसतं। त्याच्यामुळे कवितेच्या प्रभावाखाली असणारा कविता लिहिणारा, कविता वाचणारा आणि काव्य व्यवहाराशी संबंधित असा समाजातला बराच मोठा घटक आहे असं मला वाटतं। कारण कवितेचं आवाहन हे समाजातल्या फार मोठ्या घटकांना असतं। म्हणूनच आपण म्हटलं की जसं या सगळ्यांच्या बोलण्यात आलं की लिहिली जाणारी कविता, लिहिणारा कवी जो आहे ती कविता छापणारी नियतकालिक आहे। मला आठवतं माझ्या लहानपणी वर्तमानपत्रामधून सुद्धा कविता चांगल्या प्रकारे येत होत्या। आता ते सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये येत राहते रविवारी कविता, किती लोक वाचतात मला माहिती नाही, पण कविता येते याची नजरेखालून जात राहते ती कविता। तर आजकाल वृत्तपत्र
नियतकालिका हा प्रकार छापला जातच नाही फारसा. नियतकालिका आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. कविता संग्रह छापणारे प्रकाशक आहेत वृषाली विनायक आणि संतोष यांच्या वडिलांना प्रकाशकांबद्दल अनेक गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे कथा संग्रह, नाटक, कादंबरी यांच्या प्रकाशनाचे सोहळे होत नाही, तेवढे कविता संग्रहाच्या प्रकाशनाचे सोहळे होतात. स्टेजवर होतात आणि स्टेजच्या मागे पुढे सगळीकडे चाललेले असतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि समाज माध्यमांवरती तर व्हर्च्युअल कविता संग्रहांचे प्रकाशन सोहळे सातत्याने चालत असतात. कविता संग्रहांच्या प्रस्तावना आहेत हा काव्य संस्कृतीमधला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तर कविता संग्रहांच्या प्रस्तावना आहेत. कवितेचा रसिक वाचक आहे, जाणकार वाचक आहे, तसाच कवितेचा सामान्य वाचक पण आहे. त्याच्याबद्दल संतोष पवारांनी म्हटलं की कवितेचं सादरीकरण आणि मंचीय कविता, कारण त्या कवितेला प्रतिसाद देणारा जो वाचक आहे, श्रोता वर्ग आहे, तो सामान्य आहे. त्याच्या अभिरुचीचा स्तर आपण पाहिला तर तो आपल्या दृष्टीने आपण म्हणू की तो निम्न स्तर आहे त्याच्या अभिरुचीचा, तो आहे सामान्य वाचक. पण त्याचबरोबर कवितेचा जाणकार वाचक पण आहे, त्याला तुम्ही समीक्षक म्हणा. तर तो एक वर्ग आहे. समीक्षक म्हणून कवितेचं अर्थनिर्णय करणारा, मूल्यमापन करणारा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्याबद्दल बोलण्याची खरं आपल्याला गरज आहे, कारण कविता संग्रहाचं मर्म जोपर्यंत समीक्षक वाचकापर्यंत उलगडून दाखवत नाही तोपर्यंत त्या कवितेपर्यंत आपण जावं की न जावं हे वाचक ठरवू शकत नाही असं मानलं जातं. तर हा समीक्षेचा काय व्यवहार आहे हा सुद्धा काव्य संस्कृतीमधला गमतीशीर प्रकार आहे. त्याच्यानंतर वृत्तपत्र, नियतकालिकांमधून येणारी कविता संग्रहाची परीक्षण आहे. आता परीक्षण हा शब्द पण ढोबळ झालेला आहे. आता त्या शब्दाची सुद्धा आपल्याला व्याख्या करायला पाहिजे. म्हणजे वृत्तपत्रातल्या कविता संग्रहांच्या समीक्षेबद्दल कौर सर बोलले. मला असं वाटतं की ते ओळख, परिचय त्याची आवश्यकता आहे. म्हणजे नवीन येणाऱ्या कविता संग्रहाचं स्वागत व्हायलाच हवं, त्याची ओळख झालीच पाहिजे. म्हणजे संतोष पवारांनी पुरुषोत्तम पाटलांचा उल्लेख केला. त्यांचं एक नेहमीचं विधान मला आठवतं की कविता रतीकडे सातत्याने कविता संग्रह येतात आणि कविता रतीचं सगळं पुरुषोत्तम पाटलांची झोपायची, जेवायची, लिहायची, बसायची खोली त्यांच्या सगळ्या आजूबाजूला ती कविता संग्रहांनी भरलेली असायची. त्यांचा हा आग्रह सतत असायचा की येणाऱ्या कविता संग्रहांपैकी चांगले बरे कविता संग्रह निवडून किंवा त्याचा ओळख, त्याची परिचय तरी आपल्याला कविता रतीतून देता आली. ही आज जी आहे ही काव्य संस्कृतीच्या पोटामध्ये असली पाहिजे. तर तसं घडत नाहीये, कारण अशा ओळख आणि परिचयासाठी जी वृत्तपत्र आणि नियतकालिकांचा जो अवकाश उपलब्ध पाहिजे तो दिवसेंदिवस संकुचित होत चाललेला आहे. आणि पुन्हा हे आहे की कुठल्या कविता संग्रहाचा ओळख, परिचय करून द्यायचा, कुठल्याचं नाही करून द्यायचा वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो भरपूर. कवितेसंबंधी कार्य करणाऱ्या संस्था आहेत. नाट्यसंस्था बाजूला सोडल्या तर कथा, कादंबरी या इतर वाङ्मय प्रकारांकरता काम करणाऱ्या किती संस्था महाराष्ट्रात होत्या आहेत, पण कवितेसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. तसं हे सह्याद्री प्रतिष्ठान आहे, तसंच परभणीला एक संस्था आहे, केशव कटिंग वगैरे ही सगळी मंडळी. इंद्रजित भालेरावांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा एक कार्यक्रम शब्द सह्याद्री नाव आहे त्याचं. अशा महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था आहेत. कविते या सुद्धा काव्य संस्कृतीचा एक भाग आहे. या कवितेसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून समाजाची काव्यविषयक अभिरुची घडवली जाते. त्याच्यामुळे या संस्थांचं कार्य सुद्धा महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याच साहित्यकृतीला पुरस्कार दिले जात नाहीत, तेवढे पुरस्कार कविता संग्रहांना दिले जातात. म्हणजे मला इथं सांगायला इथं महत्वाचं वाटतं की पुरुषोत्तम पाटलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या मुली, त्यांचे जावई, त्यांचा मुलगा या सगळ्यांनी अशी सूचना माझ्यापुढे मांडली की आपण पुरुषोत्तम पाटलांच्या नावाने कविता संग्रहाला पुरस्कार सुरू करू. की ऐकताच क्षणी मी थोडासा शहारलो आणि मला असं वाटलं की कविता संग्रहांना पुरस्कार एवढे दिले जात आहेत अकादमी पासून ते दिल्लीपर्यंत, आणि तरी सुद्धा चांगली कविता कुठली हे आपल्याला कळत नाहीये. हा सुद्धा आपल्या काव्य संस्कृतीने उभा केलेला मोठा प्रश्न आहे. कविता संघांना एवढे पुरस्कार दिले जात आहेत, मला असं वाटलं, मी नम्रपणे त्यांना सांगितलं की मी तरी याच्याशी सहमत नाही. आणि त्यांच्या नावाने द्यायचाच झाला पुरस्कार तर कवितेसाठी काम करणाऱ्या एखाद्या समीक्षकाला, कवितेसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला, कवितेसाठी काम करणाऱ्या एखाद्या प्रकाशकाला, अशा लोकांना पुरस्कार द्या, कारण त्यांच्या पाठीवर कधीच थाप पडत नाही.
पृथ्वीराज चौर म्हणाले की अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा प्रकाशकांबद्दल बोललं पाहिजे, वाईट बोललं पाहिजे तसं चांगलं पण बोललं पाहिजे, त्या दोन्ही गोष्टी. तर आपण आपल्या काव्य संस्कृतीमध्ये कसं आहे की आपण संस्कृती या लेवल खाली ज्या गोष्टी आपण चालवून घेतो त्या आपल्या काव्य संस्कृतीमध्ये पण आहे, साहित्य संस्कृतीमध्ये पण आहे. तर आपण या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे कविता संग्रहाला दिले जाणारे पुरस्कार आणि आपल्या समकालीन काव्य संस्कृतीमध्ये फेसबुक या माध्यमाने या काव्य संस्कृतीला एक वेगळी दिशा दिली. त्यात कुठे जातं बघू आपण. म्हणजे पुस्तकं कोणी वाचणारच नाही वगैरे याच्याबद्दल मला जरा शंका आहे या विधानाबद्दल. तर मला नाही वाटत की आता 10 वर्षांनी पुस्तकं वाचणं माणसं सोडतील असं. तरी फेसबुकवरून कविताच अनेकदा वाचायला मिळतात, कवितेबद्दलच मतांतरे वाचायला मिळतात, कवितेबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दलची चांगली वाईट मतं वाचायला मिळतात. कविता संग्रहांचे प्रकाशन सोहळे एक फेसबुकवरून सातत्याने लाईव्ह बघायला मिळतात. अपवाद फक्त बघायचा असू शकतो, चाळेगतचा असू शकतो, अपवादात्मक असू शकतो, म्हणजे फारच दुर्मिळ अपवाद झाले. बहुसंख्य कविता संग्रहांबद्दलच फेसबुकवरून सातत्याने चर्चा होत असते. तर हा सगळा काव्य संस्कृतीचा अवकाश बघितल्यानंतर मी फार मागे जाणार नाही, जरा समकाळाबद्दलच बोलणार. कारण मागे जायचं म्हटलं तर मग बराच मागून पुढे यायला बराच वेळ लागेल. तर हा सगळा काव्य संस्कृतीचा अवकाश आपण बघितल्यानंतर मला असं वाटतं की मराठी जी आधुनिक कविता आहे ती दीर्घकाळ भावकविता या केंद्राभोवती फिरत होती. आता काय झालंय 90 नंतर त्या आधुनिक मराठी कवितेचं केंद्र हे भावकवितेकडून वास्तववादी कवितेकडे सरकले. आणि वास्तव ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली घेते आणि त्या वास्तवाचा जेव्हा दबाव कवीवर निर्माण होतो ना तेव्हा त्या कवीच्या अभिव्यक्तीमधली कविता बाजूला राहते आणि फक्त वास्तवच उतरतं. अशी अवस्था समकालीन कवितेच्या बाबतीमध्ये झालेली आहे असं मला वाटतंय. आणि म्हणूनच कवितेबद्दलचा विचार आहे, कवीचा विचार आहे, कवीची जडणघडण आहे, कवीची निर्मिती प्रक्रिया आहे समकाळातली गेल्या 2 दशकांमध्ये आपण म्हणूया ती कवीची निर्मिती प्रक्रिया वास्तवाच्या दबावाखाली सतत दाबलेली असं मला वाटतं. म्हणजे भावकवितेचं केंद्र सरकलं याचं काही दुःख करण्याचं कारण नाही. ते सरकलं आहे, कालानुरूप तो बदल होणारच होता, तो निश्चितच आहे. म्हणजे आमचे कवी मित्र पी विठ्ठल म्हणाले की दुर्बोधतेकडून सुबोधतेकडे मराठी कविता आली. पण प्रश्न असा आहे की कविता दुर्बोधतेकडून सुबोधतेकडे आली म्हणजे तिच्यामध्ये वास्तवतेचा तपशील अधिकाधिक यायला लागला म्हणून ती सुबोध झाली का? तसं असेल तर मग जरा प्रश्न निर्माण करावे लागते, उपस्थित करावे लागते की केवळ वास्तवाचे तपशील मांडले कविता सुबोध झाली म्हणजे आम्हाला कविता कळाली, म्हणजे कविता ही कळाली म्हणजे चांगली कविता असते का? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे मला असं वाटतं. कारण आपल्या काव्य संस्कृतीने एक महत्वाचं काम करायला पाहिजे आहे की वाचकाच्या काव्य आकलनाचा स्तर जो आहे ना तो उंचावला पाहिजे. तो आपण किती उंचावला त्याच्यावरती आपल्या काव्य संस्कृतीची पद आणि प्रत किती आहे हे आपल्याला निश्चित करता येऊ शकतो. आपण वाचकांना कुठल्या प्रकारची कविता वाचायला भाग पाडतो. एक कवितेसाठी काम करणाऱ्या नियतकालिकाचा संपादक म्हणून मला असं वाटतं की कविता रतीवरती हा नेहमीच आक्षेप घेतला जातो की कविता रतीला भूमिका नाही, कविता रतीला दृष्टी नाही, कविता रती सगळ्या प्रकारच्या कविता छापते. त्याच्या मागची भूमिका हीच आहे की कविता ही चांगली कविता ही विशिष्ट भूमिकेचीच असू शकते का? अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. म्हणजे चांगली कविता ही विशिष्ट पद्धतीचीच असते का? त्याच्या पलीकडे चांगली कविता असू शकत नाही का? मध्ये 90 ते 2000च्या दरम्यान एक मोठी अफवा उठली होती की नवोदत्री कविता म्हणजे महानगरीय कविता. त्या अफवेचं आता निरसन झालेलं आहे बरोबर. तर त्याच्यामुळे कारण महानगरातून येणाऱ्या नीरजाताईंनी सकाळी सांगितलं की महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातनं गेल्या 2 दशकांमध्ये जी कविता आलेली ती काय केवळ ग्रामीण कविता आहे, ती केवळ खेड्यातली कविता असं शिक्का मारून तिला आपण निकालात काढणार आहोत का? तुम्ही लिहिल्या जाणाऱ्या कवितेतल्या जाणीवा या एकरेषीय असतात, लिनियर असतात असं समजून कसं काय चालतं? कविता ही व्यामिश्र असते, ती व्यामिश्र संकल्पना आहे. तिच्यामध्ये जगण्याची माणसाच्या मानसिक आणि एकूणच भौतिक अभौतिक पातळीवरच्या गुंतागुंतीची तिच्यामध्ये अभिव्यक्ती असते. ती समजून घेण्यासाठी तुम्ही सरसकट असा एक दृष्टिकोन वापरून तिला कसं काय निकालात काढू शकता? म्हणून चांगली कविता ही ठरवण्याचा प्रवास हा खूप मोठा दीर्घ आहे आणि ती केवळ एका विशिष्ट भूमिकेची विशिष्ट पद्धतीचीच कविता असू शकते असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रश्न निर्माण झालाय ना की वास्तवाचा हा जो दबाव आहे ना, तुम्ही बघा गेल्या 2 दशकांमध्ये मराठीतली चांगली कविता ज्यांनी लिहिली त्या कवींनी या वास्तवाच्या दबावाला
इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा का वेगळा आहे याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा इतर कुठलाही वाङ्मय प्रकार जेवढा आंतरिकतेशी निगडीत नाही ना, तेवढा कविता हा वाङ्मय प्रकार. आणि आपल्या समकाळामध्ये गेल्या 2-3 दशकामध्ये आपल्या आंतरिकतेपुढेच अनेक प्रश्न निर्माण केले. आपण अजून आंतरिकतेला भिडतोय का, चाच पडतोय? आपल्याला आपल्या आंतरिकतेशी काय नातं आहे, काय म्हणायचंय आपल्या आंतरिकतेला, हेच समजून न घेता बाह्य वास्तवाचे जे काही पडसाद तिथे उमटतायत तेच फक्त टिपून आपण ते शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न कवितेमधून करतोय की काय, अशी पण एक अवस्था आपल्या कवितेमध्ये होते. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे की वास्तवानुभव आणि कवितेचं वास्तव म्हणजे कलात्मक वास्तव किंवा काव्यात्मक वास्तव, या दोन वेगळे स्तर आहेत. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. वास्तवानुभवाचं रूपांतरण हे कलात्मक वास्तवामध्ये झालं पाहिजे. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करायला किती कवींना वेळ आहे सध्या? ही प्रक्रिया करण्याकरता कुणाला वेळ आहे की आपल्या जगण्यातलं जे वास्तवानुभव आहे ते आपल्या आंतरिकतेपर्यंत घेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला कलात्मक स्वरूप देण्यामध्ये कुणाला वेळ आहे? तर कुणालाच वेळ नाही. सगळ्यांना घाई झाली. कविता लिहिण्याची घाई आहे, ती छापण्याची घाई आहे, त्याच्यावरती परीक्षा आली पाहिजे म्हणून संपादकाला 100 फोन करण्याची घाई आहे, बरोबर? आणि ते कुठल्या अंकात घेता, या अंकात घेता का त्या अंकात घेता, हेच माझं संपादकाचं म्हणणं, बरोबर? हे विचारण्याची घाई आहे. आणि कवी म्हणून नावलौकिक मिळवण्याची घाई. ते कुठल्या वृत्तपत्रात नियतकालिकाच्या अंकात आपल्या कविता संघाचं परीक्षण आलं की ते कुणी वाचव न वाचव फेसबुकवर ढकवण्याची घाई आहे, त्याला लाईव्ह देण्याची घाई आहे. या सगळ्या घाईघाईमध्ये हा आंतरिकतेचा मुद्दा हरवत चालला होता. आणि म्हणून ही काव्य संस्कृती कशी काय विकसित होईल? म्हणून मला नेमाडे कुर्तीचं एक वाक्य नेहमी आवडतं. त्यांनी मेलडीच्या मनोगतामध्ये, दहावळेंच्या मनोगतामध्ये जगण्याचं ऊर्ध्वपातन नावाचा एक शब्द वापरला. हे आपण कवितेच्या बाबतीमध्ये याचा विचार करणार आहोत का? जगण्याच्या ऊर्ध्वपातनाच्या प्रक्रियेला कवी जोपर्यंत सामोरं जाऊ शकत नाही तोपर्यंत तो अनुभव त्याच्या आंतरिकतेला भिडणार तरी कसा? आणि पुढे कलात्मकतेचा प्रवास हा आणखी निराळा टप्पा. तिथं तुमची स्वतंत्र अभिव्यक्ती असली पाहिजे, स्वतःची भाषा असली पाहिजे, स्वतःचे शब्द असले पाहिजे. उदार सन्मान इधर का माल उधर नाही चलेगा. तर त्याच्यामुळे जगण्याचं ऊर्ध्वपातन महत्वाचं आहे. आपला वास्तवानुभव हा काव्यानुभवापर्यंत कसा न्यायचा? म्हणजे मसू पाटील सरांचं हे शेवटपर्यंत म्हणणं होतं की समकालीन कवितेमध्ये संवेदना हरवत चालली. त्यांचं जे शेवटचं भाषण होतं अकादमीच्या संमेलनात, त्याच्यात पण त्यांनी म्हटलं होतं की समकालीन कवितेमध्ये संवेदना हरवत चालली. हे स्वाभाविक आहे, आपलं जगणं संवेदनाहीन बनत चाललंय, हे निश्चितच आहे. पण तुम्ही वास्तवाचा अनुभव घेताना सुद्धा जर का तुमच्या संवेदना शाबूत नसतील तर मग त्याच्यातून निर्माण होणारी कविता ही केवळ त्या वास्तवाबद्दल, तो वास्तव अनुभव मांडण्याबद्दल आहे. आणि त्याच्यामुळे हे मान्य आहे की आपलं जगणं हे सदाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये आलं की आपलं जगणं हे ज्या समकाळामध्ये आहे त्या समकाळाने आपल्या जगण्याला जे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधून आपण स्वतःचा शोध घेतोय की नेमकं मी कुठे आहे, मी या एकूण व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये माझं स्थान कुठे आहे. ही सगळी जी परिस्थिती याच्यामध्ये या कवीला स्वतःचा आत्मस्वर सापडला पाहिजे. होतंय काय आपल्या काव्य संस्कृतीचं मागच्या 2 दशकांमध्ये की स्वतःला मांडणं आणि दाखवणं हे कवींसाठी फार महत्वाचं झालं. कविता मांडावी आणि कविता दाखवावी, स्वतःला मांडू नये, स्वतःला दाखवावं. तर त्याच्यामुळे स्वतःला मांडणं आणि दाखवणं आणि स्वतःला सतत कवी म्हणून अधोरेखित करणं, सतत अंडरलाईन करत राहणं, याच्यामुळे काय होतंय की आपण प्रवाह पतित होतोय का, आपलं जगणं हे प्रवाह पतित होते का, आपण एक काव्य संस्कृतीने निर्माण केलेला प्रश्न आहे. आणि असं होण्याचं कारण म्हणजे पुन्हा तो आंतरिकतेचा मुद्दा आहे की कवी स्वला सामोरं जात नाही. तो स्वतःच्या स्वला सामोरं जात नाही, त्याला प्रश्न विचारत नाही. स्वला तो त्या 2 गटांच्या मनोवेदनामध्ये किंवा त्या करमणुकीच्या प्रक्रियेमध्ये तो हरवून टाकतो असं वाटतं. आणि तो वर्तमान वास्तवाशी प्रतारणा देखील करतो. तो वर्तमान वास्तव सुद्धा नीट समजून घेत नाही. म्हणजे या ठिकाणी ते उदाहरण देत आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये कवी हा वास्तवाला कवितेच्या अनुभवामधून मांडताना दिसतो. असे अनेक चांगले कवी आहेत, त्यांच्या कवितांची उदाहरणं घेते. मी इथं उपस्थित असलेल्या कुठल्याच कवितेचं उदाहरण घेणार. मी प्रफुल्ल शिलेदारांच्या पायी चालणाऱ्या कविता संग्रहाचं उदाहरण घेणार की जेव्हा आपण म्हणतो ना की परिवर्तनवादी विचारधारांना तिकडचे लोकांनी
लोकांची कविता आपली वाटत नाही, तिकडच्यांना आपली कविता आपली वाटत नाही. तर हे एक उदाहरण आहे, हे एकमेव उदाहरण असं म्हणणं नाही. बीरधवल परतचा नंतरचा जो कविता संग्रह तो पण एक उदाहरण आहे. मी इथं उपस्थित असलेल्या कुठल्याही कवीच्या कवितेचं उदाहरण मुद्दामून घेणार नाही. तर हे कविते यांच्या कविता जर का आपण वाचल्या तर यांची कुठल्या ना कुठल्या विचारधारेची निश्चितच बांधिलकी, पण ती कुठल्याही आवाजी पद्धतीने आमची विचारधारा ही असं कंठाळी पद्धतीने आक्रस्ताळी पद्धतीने सांगण्याची त्यांना गरज नाही. कारण त्यांची कविता ज्या पद्धतीने येते, तो विचार घेऊन येते, तो विचार मुरमून येते आणि त्या विचाराच्या मुरवण्यातून त्यांना जो वास्तवाचा अनुभव मांडायचा आहे, तो वास्तवाचा अनुभव हा काव्यानुभव बनून येतो त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी की केवळ तो अनुभव येत असताना, तो विचार येत असताना त्याच्यामध्ये त्या कवितेची भाषा कशी आहे, त्याची मांडणी कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये प्रतिभा प्रतिका यांचा वापर त्यांनी कशा पद्धतीने केलाय, त्या सगळ्याचा विचार करत होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा स्वशी संवाद थांबतो कवीचा, तेव्हा तो वर्तमान वास्तवाला सुद्धा धोका देतो. वर्तमान वास्तवाला सुद्धा बगल घेऊन वळसा घेऊन तो पुढे जातो आणि ते वळसा घेताना बगल देताना जे वास्तवाचे तुषार त्याच्या अंगावर पडतात तेवढेच घेऊन तो फक्त त्या कवितेमध्ये ते पेरण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला वाटतं. एक मुद्दा जागतिकीकरणाचा वृषाली यांनी उपस्थित केला. जागतिकीकरणाने तर खूप बदल केले आपल्या जगण्यामध्ये. मला साहित्य कला आणि याच्याबद्दल बोलायचं की एकतर आपण ग्राहक झालो, कन्झ्युमर झालो आणि त्याच्यामुळे काय झालं की भावना विचार हे सुद्धा आता बाजारात विकायला उभे आणि कदाचित काही कवीच्या कवितांमुळे त्याला खतपाणी मिळतंय का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. की आपण आपल्या संवेदना, आपल्या भावना, आपला विचार आणि फार महत्वाचा शब्द आपला विवेक हा सुद्धा आपण या सगळ्या बाजारामध्ये, बहुराष्ट्रीय बाजारामध्ये विकायला ठेवलाय की असा प्रश्न आहे. मग त्याच्यात विचारसरणी आल्या, त्याच्यात राजकीय भूमिकाही आल्या, त्याच्यात धर्मविषयक आपले दृष्टिकोनही आले. या सगळ्यांना आपण विकत घेण्याकरता आणि विकत घेण्याकरता वापरतो की काय अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच संतोष पवार जे म्हणाले की इकडचे कवी तिकडे बघत नाही, म्हणजे आपापल्या भूमिकांना चिपटून राहतात फक्त. तर कुठलीही काव्य संस्कृती निकोप पद्धतीने तेव्हाच का होईल जेव्हा त्याच्यामध्ये चैतन्यशीलता असते, त्याच्यामध्ये अभिसरण प्रक्रिया जिवंत असते, त्याच्यामध्ये देवाणघेवाणीची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे संवादात्मक भूमिकेची अतिशय गरज. त्याशिवाय काव्य संस्कृती जगूच शकत नाही ना. आम्ही आमचं लिहू, आम्ही आमचं छापू, आम्ही आमची नियतकालिका काढू, आम्ही त्याच्यामध्ये आमच्या पद्धतीने लिहू, तुम्हाला वाचायचं वाचू नका, आम्ही आमच्या